तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका अवी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आज जायचं आहे आपल्याला पेठ शिवणीला. बघा कशी आपली भुकवली तर डॉन काय येता का सगळं. चला मग निघूता, आपल्याला जायचं आहे, कामानिमित्त जायचं आहे. तर पुढचा ब्लॉग बघा. आज तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. काय गाडी खराब झाली आहे पावसानं, लई बेकार गाडी होती बघा तुम्ही. चला मग पब्लिक निघूता. तर आपल्या शरण भाऊला घेतलेला आहे संग आणि आता निघूता डायरेक्ट पेठ शिवणीच्या दिशेने. भाऊ मला लय कामाला येतं माहीत बा, त्याच्यामुळे येतो मला. तर आपण आता उभं टाकलो आहोत पुलावर गोदावरीच्या. काळा धानोरीच्या साईडला नदी आहे. बघू शकता आता सध्या पाणी लय कमी झालेलं आहे. गेल्या वर्षी भयंकर असा पाऊस काळ झाला होता. तर ह्या पुलावरून तुम्ही बघू शकता असं पाणी पुलाच्या वर जाऊ लागलं आणि लोक त्या पुलावरून व्हिडिओ काढू लागले. ह्या वर्षी काय जास्त पाऊस काळ नसल्यामुळे त्या पुलावर जास्त तुम्ही बघू शकता पाणी काय आलं नाही, खूप खाली आहे. पण येत्या पुढील अजून समजा पाऊस काळ जर जास्त झाला तर पुलावरून पाणी येण्याची शक्यता आहे. आणि चला मग निघूता, आपल्याला पुढे गडबड आहे जराशी. तर पुढचा व्ह्यू तुम्हाला असून दाखवतो मी. गुलकंडच्या समोर सुद्धा एक फुल आहे लागून, तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे नाही पण आहे आकारात. तर मग चला पुढचं घेऊ. सध्या आम्ही आता पालममध्ये आलो आहोत. बघू शकता तुम्ही पालमचा एरिया. तर हे जे रोड आहे तर ते पेठ शिवणीला जात आहे आणि हे मार्ग सुद्धा इकडं लोह्याकडे जात आहे. आणि सध्या आता एक साईडचं काम चालू आहे. मुरुम हे काय दिसायला आहे, बघू शकता तुम्ही. मुरुम सुद्धा टाकला आहे, दबीकरण चालू आहे. बघूता पुढीचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ही आहे पेठ शिवणी, तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू. बघितलं की आपण तुम्ही आपल्या गावाकडे जास्त प्रमाणात पाणी आहे आणि पेठ शिवणीकडे बघितलं की आपण इकडं काय पाणी दिसत नाही तेवढं आपल्याकडचं एवढं. आणि आपल्या गावाकडं जास्त पाणी पडलेलं आहे. बघितलं आम्ही बऱ्याच जागी बघवलं, असं बघवलं होतं पण काय जास्त पाणी दिसत नाही. तर आपल्या पेठ शिवणीकडचं काम केलेलं आहे. वारं सुटलं काय सांगावं, आवाज येते. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट करून ठेवा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ अजून मजेशीर येईल.